महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा अखेर खरी ठरली। निवडणूक आयोगाकडून काल अधिकृतपणे याबाबत घोषणाही करण्यात आली। निवडणूक आयोग हरियाणा जम्मू काश्मीरच्या विधानसभेची निवडणूक घोषणा केली, पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आली नाही। का आली नाही याची अनेक कारणं आहेत। सत्ताधारी पक्षांना 1 महिना वाढीव मिळाला, त्याचबरोबर महाराष्ट्राची निवडणूक ही इतर राज्याप्रमाणेच नेहमीप्रमाणे सोबत होणे अपेक्षित होती, मात्र ते घेण्यात आले नाही। पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर 25 सप्टेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबरला होणार जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर दिवाळी विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर होणार। त्याचबरोबर ती अनेक कारणं या समोर आलेली आहेत। महाराष्ट्रातील 3 कारणं जी समोर आलेली ती आपण बघूया। महाराष्ट्रात अनेक परिसर हे पावसाने प्रभावित झाले आहेत, त्यामुळे इथे निवडणूक घेण्याची रिस्क घेतली जात नाही, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय। तर राज्यामध्ये गणेश चतुर्थी, दिवाळी आणि पितृपक्षासारखे अनेक मोठे सण आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेमुळे या सर्वांवर परिणाम झाला असता। महत्त्वाची अडचण आहे पितृपक्ष। कोणतेही शुभ काम करत असताना या पितृपक्षामध्ये केले जात नाही आणि अशी प्रथा व रीत आहे। त्याचबरोबर ती अर्ज भरणे, निवडणुकीला सामोरे जाणे पितृपक्षामध्ये योग्य नसले कारणामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे। त्याचबरोबर सत्ताधारी यांना दिल्लीसोर सगळे या ठिकाणी बोलवता येतील। संपूर्ण दिल्लीची टीम केंद्रीय सत्ता या ठिकाणी राबून महाराष्ट्रातील सत्ता आणणे हाच एकमेव उद्देश या पाठीमागचा दिसत आहे। आपल्याला काय वाटतं, निवडणूक लांबल्यामुळे कोणाला फायदा होईल हे कमेंट करा व चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।